नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो। तर आता आपण एक नवीन एखादा काम चालू करणार आहे। आमच्या मारी भाईने अवेंजर तर घेतली होती, पण त्यांनाच माहिती काय झालंय, गाडी चालू आहे ना। काय झालं? चालूच नाही गाडी। हे आता तुम्हाला जे काही दिसतंय हे सगळं मी तुम्हाला दाखवतो। एक मिनिट, हे असं आहे, हे असं आहे, हे असं, हे जे काही तुम्हाला सटर पटर दिसतंय हे रूम असे आहे। परत इकडं आहे, हे रूम अशी आहे, बघून घ्या आता। आणि हे रूम अशी आहे जिथं आता साफसफाई चालू आहे, आत्ताच बघितलं आपण। हे असं पूर्ण असं दिसतंय तुम्हाला आता सध्याला, पण थोड्याच दिवसांनी भरपूर याच्यात चेंजेस येणार आहेत, भरपूर काही गोष्टी करणार आहे। सस्पेन्स आहे, झाल्यानंतर तुम्हाला कळेलच काय ते। आता सध्याला तर आपण एवढं सगळं शिफ्टिंग करलो। आता हे सामान सगळं आपण इकडे शिफ्ट केलोय तिकडच्या रूम मधून, आणि मग इकडे एक रूम बनणार, तिकडे एक रूम बनणार, आणि इकडे एक रूम बनणार, आणि बाहेरचा हा आवरा पण मस्त स्पेशल असं काहीतरी तर करायचं आहे। सगळं तुम्हाला आता बघून घ्या। हे आता असं दिसतंय, नंतर ह्याच्यामध्ये भरपूर चेंज दिसणार। चालू आहे डस्टची एलर्जी आहे, शिंका चालू आहेत एकेकांचे। तर अशाप्रमाणे झाडू साफसफाईचं काम चालू आहे, झाडू मारणे। आशिष सर आहेत, सर एक पोच द्या की झाडू सोबत। संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान। तर आता सामान शिफ्ट करायचं आपल्याला ह्या रूम मधनं त्या रूम मध्ये। हा जेवढा काही सामान आहे ते सगळं तिकडे शिफ्ट करायचं आहे, कारण इथं आपलं होणार आहे सस्पेन्स आहे। एवढा कचरा निघालाय, अजून रूम अशी आहे। आता आम्ही चाललो प्रायमर आणि पेंट बघायला। आपला मित्र भेटला इथं रस्त्यात, आम्ही चाललो 2 गाड्या घेऊन। अचानक अजय भेटले खूप दिवसांनी। ह्योच तो जे आशिष सरला आणि अक्षयला आणि पवनला मारलो होता, ह्योच आहे बघा, सापडला। चला जाऊ। मित्रांनो आम्ही इथं पेंट दुकानला आलोय पेंट घ्यायला। आता आम्ही घेतलोय प्रायमर आणि अपेक्स आणि काय बाकी आपल्याला इक्विपमेंट जे लागतात कलर खरडायला आणि लावायला। ब्रश आज आपल्या यांच्यावर भरोसे सगळं। आता आबा आले त्यासाठी आम्ही वेट करत थांबलो। स्पेशल माणूस इथं ओमगर्जना चौकाच्या थोडा आधी सायकलवरनं निघालं आतमध्ये ओमगर्जनाकडे, तिथं आपलं सत्यम एशियन पेंट्स आहे, तिथून आपण सगळं हा मटेरियल घेतलो। 1 नंबर सुटेबलमध्ये दिलेत आपल्याला, ओळख आहे चांगली, आणि सगळं रेट पण एकदम रिजनेबल लावलेत, आपल्याला पण परवडलं आहे। आता आपण पहिले सगळं घराला मारून घेऊ आणि एक गोष्टी करत जाऊ। हा बघा आम्हाला रिक्षा दिले दोघांना, आणि इथं अवेंजर यांनी आबा घेऊन चाललंय। आबा स्टार्ट कसं करायचं आहे? स्टार्ट कसं करायचं? स्टार्टर आहे, चालवालो बेभरोसा। डायरेक्ट चाबी फिरू। चला, दुआ में याद रखना। सर घ्या व्हिडिओ। फुल सर नको, स्टंट नको, स्टंट नको सर, अजून वाया जायचं आहे। काय वाया जायचं? झालं की सगळं। अरे भगवानचे हो, भगवानचे डरू। चला साहेबोल साहेबोल सायकल नाही सर, सायकलवर ना असा जम चाललो आपण। काय सर भाडं बी पहिल्यांदा मारायला, ते पण उलटी मारायला। विचार टायमिंग तुम्हाला मॅच होईल त्याच्यात। काय सर, आता कुठली बी गाडी घेऊ दे, बंद नाही पडायला पाहिजे स्टार्ट टू एंड गाडी, मगच परफेक्ट। हा चालू केल्यापासून पहिल्या गेलं बंद पडली की समजायचं गाडीच गणकी अशी तर गाडी किती बी गणकी असू दे, आमच्याकडे ह्याच्यापेक्षा गणकी गाडी आहे, रिक्षा आहे।
मित्रांनो फायनली आलोय घरी सुखरूप. सरांचा जीव मुठीत होता येईपर्यंत, पण आपले भाई का मालूम आहे ना, सगळ्या गाड्या येतात आपल्याला, आपला नाद नाही करायचा. काय म्हणता सर? मग आमच्या मारी भाईने अव्हेंजर तर घेतली होती, पण त्यांनाच माहिती काय झालंय, गाडी चालू आहे ना. काय झालं? चालूच नाही गाडी. आता याने उद्या जे आपल्याला प्रायमरी मारायचं आहे, प्रायमर जे मारायचं आहे त्याचा ह्याने कुठं लटकता येतंय त्याचा अंदाज घ्यायलेत. बाकी दुसरं तिसरं काय करीन असं प्री वर्क करायला अंदाज घ्यायलेत. कारण हे जे खिळे दिसत आहेत ह्याच्यावरूनच चालावं लागेल. इथं चालले तर डायरेक्ट खाली जातात पार्किंग मध्ये. डायरेक्ट पार्किंग, डायरेक्ट लँड होतात आणि एखाद्या गाडी घेऊन डायरेक्ट निघू पण शकतात घरी. आज आमुष आहे, त्या आज सुरुवात केली आहे कामाची, शुभारंभ केलेला आहे, त्यामुळे नारळ फोडून घ्यायचे. काय तर काय कसं वाटतंय? गा गा सर हा शब्द भांडणात वापरला होता, कसं वाटायला? कसं वाटायला? छान. समोर आता गणपती बाप्पा पहा पावला की हो, जल्दीच खतम होने वाला है काम. पावला हो पावलं की पाब्लो इस्कोबार. सुर के पिओ. आपलं मेन एंट्री तिकडून आहे. केस चालले तसं करून ना. सबका भला हो. बस जय महाराष्ट्र. बेर होना किसी का किसी से, भावना मन में बदले भावना कोण? की हो, बदले की भावना, बदले दादांची बायको. भावना बदले की मन में हो ना, हम चले नेक रस्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल हो ना, इतनी शक्ति हमें देना दाता. काय सगळे हात जोडायला सगळे. बदले कॅमेरा. चलो सर. आपलं मटेरियल आलंय वरती आणि आता हे मटेरियल इथं आणून टाकले. आता थोड्याच वेळात हे आपलं मटेरियल येत आहे. तर मित्रांनो फायनली काम स्टार्ट झालेलं आहे. पहिला कट झाला आपला. पहिला कट. तर अशा प्रमाणे आपलं काम चालू आहे. प्रायमर मारायचं. प्रायमरी परवा दिवशीपासून मला आशिष सर सांगितलं त्याला प्रायमर म्हणतात, प्रायमर आणू, प्रायमर हे करू, प्रायमर तसं मारू असं मग. तरी बी मी आज बी प्रायमरीच म्हणतो म्हणताना. प्रायमरीच काम आहे ना. हां प्रायमरी पण काम आहे ना मेन. सर मारलेत फुल रिस्क वरती. कुठला तरी एक काम मार्गी लागलाय आणि तिकडं खाली हा नाही 2-3 काम मार्गी लागलेत आणि इकडं यांचंच काम चालू आहे. आणि दिशेने तिकडून आपण अँगल काय बघा इकडं यांचं काम चालू आहे, बघू शकता तुम्ही. फर्निचरचं जोरात काम चालू आहे. असं जोरात काम पूर्ण संपेपर्यंत चालू राहू दे. तर अशा प्रमाणे आपलं हे फ्रेम बसलेलं आहे.
सदाभाऊ काम करले तिथं, नक्की कामच करत. ॲक्च्युली इथं मी काम करत होतो, आता व्हिडिओ बोलता येईल फक्त हातात ते ब्रश घेतलाय. नाही सर तुम्ही काम करता हे माहिती आहे. आशिष तिथं आशिष करतोय. खतरनाक खिलाडी आशिष. परवीचं झालं, इकडे कलर झालं. मी पण काम करतो, हात तुम्हाला हातावरून माझ्या कळेल. मी पण काम करत होतो. माझा हत्यार दाखवतो काम करतानाच. हे बघा त्या हत्यारावरून कळालं तुम्ही काम केवढं करता. झालेलं आहे. हे बघा पार्टिशन सुरू आहे. आता बघा कसं दिसतंय, नंतर केलं तर बघा कसं दिसणार. सोलापुरातला पहिला प्रोफेशनल. तर मित्रांनो फायनली पूर्ण प्रायमर मारायचं झालंय, ते पण एका दिवसात आणि 5 तासात पूर्ण घर झालंय. हे बघू शकता तुम्ही. हे बघा सगळं झालंय प्रायमर मारून. आणि आता सर जे आहेत, आता हे आपलं जो एरिया दिसतं इंटिरियर आणि तिकडं आतमध्ये जिन्यातला ते एरियामध्ये पुट्टी भरणार आहेत. पुट्टी भरून उद्या तिथं कलर मारायचं आपल्याला. आणि आता जिथं आपण प्रायमर मारलं तेवढं सगळं अपेक्स मारून घ्यायचं उद्या. सो उद्या आपण परत कंटिन्यू करू. मी तुम्हाला एकदा घर बाहेरनं दाखवतो आणि फर्निचरचं काम केवढं झालं आहे. तर असं आपलं आता झालेलं आहे. एवढं फर्निचरचं काम झालं आहे, एवढं राहिलं आहे. इथं बाकी आता फोम वगैरे भरायचं आहे आणि तुम्हाला खाली दाखवतो बाहेरनं घर कसं दिसतंय. बाहेरनं कसं दिसतंय बघूया आपण घर. एक नंबर झालंय. विश्वास नाही बसणार की एका दिवसात एवढं काम झालंय म्हणून. हे बघा हे पूर्ण प्रायमर मारून घेतलं एवढं सगळं. हे सगळं घर आणि आपला हा पूर्ण असा घर झालं आहे व्हाईट. बघा पूर्ण पूर्ण व्हाईट झालं आहे. फक्त आता हे गेटचा कलर, ह्या गेटचा कलर राहिलं आहे. ह्या ग्रिलला ब्लॅक मारायचं आहे. एवढं सगळं झालं की डन काम होतं आहे. हे बघा स्वराज कुठं आहे. स्वराज काय रे. हां थांब जा म्हण. सो चलो थोडं काम आहे ते बघून येऊ. आता आशिष सर भरालेत वालपुट्टी आणि नंतर उद्या होईल आपलं कलर मारायचं काम. आता जिथं जिथं खड्डे आहेत तिथं तिथं पुट्टी भरून घ्यायलेत. फुल एक्सपर्ट आहे माणूस. सालों साल का एक्सपिरियन्स के साथ. एक्सपिरियन्स वेगळ्या गोष्टीचा आहे आणि गोष्ट काम वेगळं करायलेत असा झाला विषय. पण ह्याचा पण असला एक्सपिरियन्स आहे, बघितल्यावरच कळतं त्यांचं काम. हे प्रायमरच मारलेलं फक्त तुम्ही बघा, ह्याच्यावरूनच समजून घ्या ह्यांचं काय काम असेल. आम्ही हिशोबात बी धरलं नव्हतं की हे 1 दिवसात होईल. तर मित्रांनो आपलं जवळजवळ 20 ते 30% काम झालेलं आहे. प्रायमर झालंय, परत प्रायमर मारून झालंय, फर्निचरचं अर्धा काम झालंय, परत आता पुट्टी थोडंफार भरून घेतलंय. परत उद्या परवा वगैरे थोडं भरून घ्यायचं आहे आणि परत आपण भेटू नवीन ब्लॉगमध्ये. असंच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अजून बेस्ट व्हिडिओ येईल आणि हा सस्पेन्स असाच राहील. म्हणजे हे काय होणार आहे तुम्हाला आता अंदाज आले असेल ह्याच्यावरून. तर मग परत भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोवरसाठी बाय बाय.